डोळे झाकून प्रेम करा, आंधळं प्रेम करू नका. लग्नही खूप लवकर झालंय, म्हणजे आम्ही मला वाटतं आम्ही 9 ते 10 महिन्याचाच कालावधी एकमेकांना ओळखण्यासाठी घेतला. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, त्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार येतो मला. समाजाचा विचार केला, जाती धर्माचा विचार केला तर जी पार्टनर आहे ती राहून दे. ती प्रेम करताना तिला जात विचारलं नाही, तिला बघून तिला प्रेम झालं त्यावेळी तिला जात विचारलं नाही, पण लग्न करताना काय आली पाहिजे. इव्हन दुसरीकडे लग्न जमवेपर्यंत घरच्यांनी की बाबा चला ठीक आहे, आता ही नाही म्हणतायत ना, 4 लोक काय म्हणतील, 4 लोक कोण आहे ते, तुम्ही मी आपण तिघे बसलेले, बॅक कॅमेराला एक आहे, हेच 4 लोक आहेत आणि ह्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुमच्या लाईफमध्ये काय होतंय ह्या गोष्टी 2 दिवस ते बोलणार आहेत, तिसऱ्या दिवशी ते विसरणार आहेत. ते सांगण्यासाठी मी 2 महिन्यापासून तयारी केली. म्हणजे इथपर्यंत मला म्हटले होते की बाबा तू जातीमधल्या कुठल्याही मुलावर बोट ठेव, मी तुझं लग्न लावून देईल, डोळे झाकून. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा विरोधच होता. आता सगळं काही ठीक आहे, आता सगळे बोलायला लागले आहेत, आता सगळं काही व्यवस्थित आहे. तो वेळ जर आजही आठवला तर खूप म्हणजे आम्ही असं केलंय हे विचार येतो अजून पण, की तेवढं धाडस आलं कुठं होतं त्यावेळेला. अजूनही वेळ आहे, हे सगळं मी थांबवू शकते, सगळं माझ्या हातात आहे. तू अजूनही सांग की तुला जर थांबायचं असेल तर मी कुठेही पुढे होणार नाहीये, पुढे मी काय करणार आहे. अजून आम्ही दोघं सेटल नाहीये. इव्हन आमचं 3rd इयर त्याचं कम्प्लीट झालेलं नव्हतं, माझंही नव्हतं झालेलं. अगं म्हणजे जॉबला जायला पण पैसे लागले, आम्ही पैसे गेलो, पगार काय तेव्हा दोघांना मिळून 5,000. कास्ट वेगळी असली का समोरच्या फॅमिलीशी जुळवून घ्यायला खूप वेळ जातो. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही तुमच्या सासूबद्दल जे मत आहे ते तुम्ही तुमच्या आईला सांगू शकता. इथे नाहीये तसं, इथे तुम्हाला जे काही येते नवऱ्याला सांगायचं. काही जण म्हणतात की लव्ह मॅरेज केल्यानंतर नाते तुटतात, कोणी बोलवत नाही, कोणी बोलत नाही व्यवस्थित. आई वडील कार्यक्रमात गेले की नातेवाईक बोलायचे त्यांना एक तर भांडण्यासारखं करायचं, त्या गोष्टी सहन केल्या. त्या वेळेसाठी ते घरी आल्यावर आम्हाला सांगायचं आणि नाही बोलले नातेवाईक, मला माझे लेकरं बाळ आहेत. 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरामध्ये प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रेम कधी, कुठं, कसं, कोणाला होईल सांगता येत नाही, पण मात्र ते टिकवणं आणि निभावणं हे सुद्धा महत्वाचं असतं. हल्ली अनेक जण प्रेम करतात पण मात्र ते प्रेम टिकत नाही. अशातच ज्यांचं प्रेम टिकतं, यशस्वी होतं आणि त्यानंतर लग्न सुद्धा होतं, त्यांचं मत आपण जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा विशेष कार्यक्रम ठेवला आहे. सुरुवात करूया वैष्णवी पासून. सगळ्यात पहिले तर खूप थँक्यू, तुम्ही आम्हाला बोलवलं इथे. आणि प्रेम म्हटलं की प्रेमाचा दिवस जसं तुम्ही म्हणाला तो सगळ्यांसाठी असतो, नवरा बायकोचा असतो, आई वडिलांसाठी पण तेवढाच असतो तो प्रेमाचा दिवस. आणि बघूयात पुढे अजून मजा काय येते. सुमित, तुला काय वाटतं याविषयी? प्रेम म्हणजे तू म्हटली तसंच सगळ्यांसाठी सारखंच असतं, पण ते झाल्यानंतर ते पुढं कंटिन्यू ठेवणं किंवा ते राहणं, तेवढाच इंटरेस्ट जो तुमचा आधी असतो शेवटपर्यंत राहणं, ही एक मोठी गोष्ट असते. तो जर राहिलं तर तुमचं प्रेम राहतं. नक्कीच जर आपण पाहिलं तर आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी कोणासोबत तरी प्रेम होत असतं. कित्येकांचं टिकत नाही, पण मात्र काही जणांचं टिकतं. आता या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये बरंच काही घडतं. तर तुमच्या प्रेमाबद्दल काय सांगाल? तुमचं प्रेम नेमकं सुरुवात कशी झाली आणि ओळख कशी झाली? ही गोष्ट तर मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त सुमित चांगला सांगू शकेल. सुरुवात झाली कॉलेजपासून. तेव्हा कॉलेजचा माझा 2रा-3रा दिवस होता आणि ही दिसली वर्गात आली. तेव्हा युनिफॉर्म नव्हता, सुरुवातीचे काही दिवस होते युनिफॉर्म नव्हता, त्याच्यामुळं मी तो पंजाबी ड्रेस तो घातलेला होता. तिला पहिल्यांदा बघितलं आणि म्हणलं हीच पाहिजे असं. म्हणजे तेव्हा जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मनात आलं की हीच पाहिजे. तिथून पुढं मग तिला बघणं, तिच्याकडे बघणं, हसणं, स्माइल देणं, मग काहीतरी कारण काढून त्याच्यापर्यंत जाणं, पेन्सिल दे, पेन दे, टिफिन शेअर करणं, इथून सुरुवात झाली. ते हळूहळू म्हणजे पहिलंच प्रेम यशस्वी झालं, दुसरी एखादी पटवण्याचा प्रयत्न केलाच नाही का? तिच्याकडेच बघितलं आणि तेच यशस्वी झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं प्रेम असं खूप वर्ष चाललं. आमचं 2-3 वर्ष आम्ही रिलेशन मध्ये होतो, त्यानंतर लग्न केलं असं काही नाही. आमचं लग्नही खूप लवकर झालंय, म्हणजे आम्ही मला वाटतं आम्ही 9 ते 10 महिन्याचाच कालावधी एकमेकांना ओळखण्यासाठी घेतला. खरं तर ती खूप मोठी रिस्क होती, पण बायलक आमचं चांगलं झालं. आणि म्हणजे ते असतं ना की एकमेकांना समजून घेणं पण तितकंच महत्वाचं असतं. एकमेकांसोबत वेळ देणं, समोरच्याला काय हवंय नकोय, सॅक्रिफाईस हे तेवढंच महत्वाचं असतं. जे आपण म्हणतो की नाही ह्याने माझ्यासाठी सगळं केलं पाहिजे, चंद्र तारे तोडून पायाची आणलं पाहिजे, नसतं. लव्ह मॅरेज हे काहीही वेगळं नसतं अरेंज मॅरेज पेक्षा.
फक्त समजवणं आपल्या हातात असतं, समजून घेणं आपल्या हातात असतं. आपण करतो काय आहे, आपल्याला समोरच्याच्या प्रायोरिटीज काय आहे, या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात, बस, बाकी काहीच नाही. पण प्रेम झाल्यानंतर मग लग्न करण्यापर्यंत जेव्हा वेळ येतो, कधी कधी जात वेगळी असते, धर्म वेगळा असतो, समाज त्याला मान्य करत नाही, आई वडिलांचा दबाव असतो, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार येतो मला. 100% खूप येतो. म्हणजे समाज काय म्हणाल हा विचार म्हणजे सुरुवातीला आला मला, जेव्हा प्रेमात पडलो, जेव्हा लग्नापर्यंत गोष्ट यायची वेळ आली, मग विचार केला, समाजाचा विचार केला, जाती धर्माचा विचार केला, तर जी पार्टनर आहे ती राहून जाईल. बरोबर. आणि जात प्रेमात कसली आली जात? मी प्रेम करताना तिला जात विचारली नाही, तिला बघून तिला प्रेम झालं त्यावेळी तिला जात विचारली नाही, मग लग्न करताना काय आली पाहिजे जात? किंवा ठीक आहे ती जर माझ्या जातीची असते किंवा मी तिच्या ते असतं, आणि त्याच्यानंतर संसार काही वेगळा होणार नाही किंवा आधी काही होणार नाही, जे ती कॉमन चालणार, फक्त एकमेकांना समजून घेण्याची तयारी असली की ते कुठलाही जात धर्म असो, संसार व्यवस्थित होणार. आता मुलांच्या जास्त अडचणी येत नाहीत, पण या सगळ्या गोष्टींना, मुलींना प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं. काय वाटतं बरं, काय विरोध होता, घरचे लवकर तयार होत नव्हते, काय काय अडी अडचणी होत्या? नाही, खूप म्हणजे खूप विरोध घरच्यांनी सुरुवातीला केला. नाही म्हणूनच इव्हन दुसरीकडे लग्न जमवेपर्यंत घरच्यांनी की बाबा चला ठीक आहे, आता हे नाही म्हणतायत ना, तर आपण करून टाकूयात लवकर लग्न, इथपर्यंत सुद्धा घरच्यांच्या गोष्टी गेल्या होत्या. पण या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला सारून आपल्या मनात जे आहे त्याच्यासाठी आवाज उचलला गेला त्यावेळेला. जाती धर्म या सगळ्या गोष्टी, काय म्हणतील लोक, चार लोक काय म्हणतील, चार लोक कोण आहेत ते? तुम्ही, मी, आपण तिघे बसलेले, बॅक कॅमेराला एक आहे, हेच चार लोक आहेत, बाकी कोणीच नाहीयेत. आणि ह्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये तुमच्या लाईफमध्ये काय होतंय ह्या गोष्टी 2 दिवस ते बोलणार आहेत, तिसऱ्या दिवशी ते विसरणार आहेत, कारण त्यांच्याही लाईफमध्ये त्यांच्यासाठी खूप वेगळ्या प्रायोरिटीज असतात, किंवा आपण म्हणू शकतो त्यांनाही वेळ नाही आपल्यासाठी बोलत बसायला. त्यामुळे एवढा सगळा विचार करत बसायचं नाही. जाती धर्म ही गोष्ट, आपण काय करतोय, आपलं हेतू काय आहे, चांगला हेतू आहे, या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी द्या ना, माझं असं म्हणणं आहे. किंवा प्रेम जर जाती धर्म बघूनच केलं असतं तर आणखी खूप दरी वाढत गेली असती. तू खूप उंच आहे, मी खूप खाली आहे, या सगळ्या गोष्टी जास्त वाढत गेल्या असतात आणखी. पण बरेच जण हे सगळं होत असताना कुठंतरी घरी सांगत नाही, घरचे नाराज होतील, म्हणून बरेच जण हे लग्न करायला सुद्धा घाबरतात. अशा लोकांना तुम्ही काय सांगता? ह्या गोष्टीत बघितलं ना, तर जेवढी मुलांची चुकी तेवढी घरच्यांची पण असते. आता माझ्या घरच्यांनी समजून घेतलं, ज्या काही गोष्टी होत्या त्या मान्य केल्या की ठीक आहे, झालं ना, एकच अट होती टिकवायची. तू करतोय ना त्याच्यावर ठाम राहायचं, आज केलं उद्या बदलू नको, आज तू म्हणजे ही आवडली उद्या म्हणजे ती नाही, आहे ना ठीक. ह्याच गोष्टी सगळ्यांनी एक्सेप्ट केल्या पाहिजे. आम्हीच नाही तर आजकालची मुलं असतील किंवा त्यांच्या घरचे असतील, त्यांच्यासाठी पण एक सांगतो की घरच्यांची जेवढी मुलांची जबाबदारी तेवढी घरच्यांची पण आहे. घरच्यांनी जर मुलांना तेवढं वातावरण दिलं ना की मित्रासारखी वागणूक राहिली पाहिजे आई वडील आणि मुलामध्ये, तर मुलगा ती गोष्ट त्याच्या घरच्यांना सांगण्याची हिंमत करतो. आणि ती हिंमत झाली तर पुढं जे कॉम्प्लिकेशन आज होते, हे आपण बघतो, प्रेम प्रकरणात लग्न झाल्यामुळे हत्या होती, या गोष्टी पुढे होत्या. गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आई वडिलांनी आणि मुलांनी, तेवढंच. सगळ्यात पहिले तुमच्या दोघांपैकी घरी कोणी सांगितलं होतं? हा, ऑब्व्हियसली सुमितने सांगितलं होतं. जेव्हा घरी सांगितलं त्यावेळेस घरच्या प्रतिक्रिया काय होत्या सगळ्यात अगोदर, किंवा कसा मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला होता की नाही आज काही करून सांगायचं? ते सांगण्यासाठी मी 2 महिन्यापासून तयारी केली होती. 2 महिन्यापासून अगोदर म्हणजे वैष्णवी आहे, फ्रेंड आहे, चांगली मैत्रीण आहे, क्लासमेट आहे, इथून सुरू करत करत मग टिफिन न्यायचा. मग आईला पण माहिती झाली ती वैष्णवीची फ्रेंड आहे, मग आई पण तिच्या नावाचं शिल्लक एक पोळी भाजी तिच्या नावाची असं टिफिन द्यायला लागेल. मग असं करत करत मग आईला तिचा स्वभाव माहित झाला, घरच्यांचा स्वभाव माहित झाला की वैष्णवी चांगली मुलगी आहे. असं करत करत मग एक दिवस आलं की आता आपण सांगायला पाहिजे की या गोष्टी पुढे चालल्या होत्या तिच्या घरच्यांनी, त्यांना सांगून द्यायला पाहिजे. असं करत मग मी एक दिवशी सहज घरच्यांसोबत बसलो संध्याकाळी, वैष्णवी कशी वाटती, घरच्या म्हणजे काय झालं, चांगली मुलगी आहे ती, मग ती जर तुम्हाला सून म्हणून आली तर चालेल का, असं डायरेक्ट घरच्यांना बोलतो. तर 2 मिनिटं आई वडील दोघं पण शॉक झाले, ते थोडा विचार केला त्यांनी, का बरं म्हणतोय असं. मी म्हणलं मला ती आवडते आणि लग्न कशीच करायचं, तिथं पण मी सांगितलं. आणि मग घरच्यांची अगोदर थोडस म्हणजे त्यांनी विचार केला, पण मग त्यांनी एक्सेप्ट दिलं, त्यांनी काही विरोध नाही केला, जास्त काही विरोध केला. आणि सोबतीचा माहित होतं ती कशी आहे, सगळं माहित होतं, काय प्रॉब्लेम. आणि मला असं वाटतं यांनी आधी फोटो दाखवलेला, म्हणजे आम्ही सगळेजण ग्रुप, आमचा जो एकमेकांशी चर्चा वाढावी, बॉन्डिंग वाढावं म्हणून फर्स्ट इयरलाच आम्ही युनिव्हर्सिटीला फिरायला गेलो होतो. तिथले काही फोटोज त्यांनी घरी दाखवले होते. तेव्हा त्यांचे फोटो मी घरी
हा. तर त्याचे पप्पा पण म्हटले ते हा मुलगी छान आहे बरं का. जे असते ना एक संस्कारी मुलगी दिसते, हा. घर सांभाळणारी अशी ती दिसली आणि ती आवडली आईला पण. जेव्हा तू तुझ्या घरी सांगितलं तेव्हा काय लक्षात? नाही, त्यांचा सगळ्यांचा प्रचंड विरोध होता. म्हणजे इथपर्यंत मला म्हटले होते की बाबा तू जातीमधल्या कुठल्याही मुलावर बोट ठेव, मी तुझं लग्न लावून देईल डोळे झाकून, पण जातीबाहेर लग्न करायचं नाही. कारण की अजूनही तसे आहेत लोक की माझ्या मान सन्मानासाठी सगळं काही करायला तयार आहे असं. तर शॉक झाले होते ते आणि त्यांनी प्रचंड विरोध केला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा विरोधच होता. आता सगळं काही ठीक आहे, आता सगळे बोलायला लागले आहेत, आता सगळं काही व्यवस्थित आहे. पण तो काळ खरंच खूप स्ट्रगलचा होता. इव्हन आम्ही एकमेकांना घरी सांगण्यापासून बोलण्यापर्यंत किंवा मी यांच्या घरी जाऊन भेटण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी, तो वेळ जर आजही आठवला तर खूप म्हणजे आम्ही असं केलंय हे विचार येतो अजून पण की तेवढं धाडस आलं कुठं होतं त्यावेळेला. घरच्यांच्या विरोधात जाऊन मग तुम्ही लग्न केलं आणि नंतर त्यांनी पुन्हा ऍक्सेप्ट केलं असं काही घडलंय का? हा, म्हणजे माझ्या घरच्यांच्या विरोधात होतं, पण आई बाबांना आम्ही सांगितलेलं होतं घरी, सुमितच्या आई बाबांना, तर त्यांनी स्वतः आमचं लग्न लावून दिलेलं आहे. त्यांनी पुढाकार घेतला. फक्त त्यांची एकच अट होती, म्हणजे इव्हन आई लग्नाच्या दिवशी सकाळीपर्यंत मला म्हणत होत्या, वैष्णवी अजूनही वेळ आहे, हे सगळं मी थांबवू शकते, सगळं माझ्या हातात आहे, तू अजूनही सांग की तुला जर थांबायचं असेल तर मी कुठेही पुढे होणार नाहीये, कुणीच तुला काहीही बोलणार नाही, तू जशी आली आहेस तशी तू तुझ्या घरी आरामशीर जाशील, तुझ्या घरी आई वडिलांना पण मी समजवायला येईल. इतकं पण त्या बोलल्या होत्या मला, खूप फ्रेंडली बोलल्या होत्या त्यावेळेला. खरं तर त्या विचारत होत्या तेव्हा मी फक्त नाही म्हणत होते, पण माझ्या डोक्यात खूप वेगळे चक्र चालू होते की मी इतकं मोठं पाऊल उचललंय, ते बरोबर होणार आहे का, पुढे मी काय करणार आहे, अजून आम्ही दोघं सेटल नाहीये. इव्हन आमचं 3rd इयर त्याचं कम्प्लीट झालेलं नव्हतं, माझंही नव्हतं झालेलं, क्लासमेट होतो आम्ही दोघं. तर काय करणार आहे आम्ही पुढं, कारण की आई वडील जेव्हा एखाद्या मुलीला मुलगा बघतात त्यावेळेला फायनान्शियली स्टेबल असलेला मुलगा बघतात, कुठल्याही आई वडिलांची हीच. तर मग मी हा विचार करते की यार मला जर उद्या कोणी विचारलं तर मी उद्या काय उत्तर देणार आहे की काय बघून लग्न केलं. तेव्हा एक गोष्ट मनात ठरवली, म्हटलं नाही आता इथून मागे जायचं नाही आणि करूनही दाखवायचं, इथनं पुढे जायचंय. ही गोष्ट मी त्यावेळेला ठरवली होती. आणि लग्न झाल्यावर पण मी 2 मिनिटं परेशान होते, म्हणजे असं म्हणता येईल की खूप टेन्स झाले होते की काय होणार आहे पुढे आता. पण जेव्हा जेव्हा म्हणजे मला असं वाटायचं तेव्हा सुमित नेहमी समोर यायचा आणि म्हणायचा टेन्शन घ्यायचं कारण नाहीये, होईल सगळं ठीक, आई बाबा आहेत ना सोबत. हा त्याचा नेहमीचा शब्द. नक्कीच आपण जर पाहिलं तर समजा आजकाल लग्न जमवताना सुद्धा पैसे पाहिले जातात, पगार किती, सरकारी नोकरी आहे का, शेती आहे का, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. पण जेव्हा तू याला पाहिलं होतं, हा एक कॉलेजला होता, शिकत होता, जॉब नव्हता, नोकरी नव्हती, कुठलंही काही नव्हतं, पण तरी सुद्धा हे सगळं बघून तू त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाली. आज काय परिस्थिती, आज स्टेबल आहे का? आज खूप स्टेबल आहे. आज तोंडातून बोललेली गोष्ट माझ्या समोर संध्याकाळपर्यंत येणं आवश्यकच आहे. या सगळ्या गोष्टी तेव्हा जरा असं म्हणता येईल की काय बघून लग्न केलं, कॉलेजचं प्रेम आहे, ही सगळी गोष्ट आहे. पण आणखी एक त्याच्या मागे प्लस पॉईंट मी म्हणते सगळ्याच मुलींनी ठेवायला पाहिजे. आपले आई वडील आपल्यासाठी कधीच चुकीचा विचार करत नाही. जर तुमचे आई वडील तुमचं लग्न ठरवतात तर प्रत्येक वेळेस ते मुलगा कसा आहे, चांगला आहे की नाही, फॅमिली कशी आहे, चांगले आहे की नाही हे बघतात. आणि मीही ते बघितलं. डोळे झाकून प्रेम करा, आंधळं प्रेम करू नका, माझं असं म्हणणं आहे स्पष्ट. मी त्याच्या घरी आधी जाऊन आलेली आहे, सगळ्यांना भेटून आलेली आहे, जेवण खावणं सोबत, आईचा स्वभाव कसा आहे, वडिलांचा स्वभाव कसा आहे, भाऊ काय करतो, त्याचं सवय काय आहे, जोपर्यंत तुम्ही एक खूप जास्त चांगलं ओळखणार नाही. हा, आपण म्हणतो ना आता एक नवीन ट्रेंड निघालेला आहे, हा नवीन ट्रेंड निघालाय, लिव्ह इन मध्ये राहा आणि मग कळेल तुम्हाला की ही आपली संस्कृती नाहीच आहे. पण समोरच्या माणसाला ओळखणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ग्रुपिझम मध्ये तुम्ही त्याला ओळखा ना, पर्सनली जाऊन राहण्याची काहीच गरज नाहीये. एवढं आहे की जेव्हा संघर्षाचा काळ होता ठीक लग्न केलं सगळं केलं, साधारण म्हणजे जॉबला जायला पण पैसे नसायचे, आम्ही पैपै यायचो, पगार काय तेव्हा दोघांना मिळून 5,000 भेटायचे. तेव्हा ते 5,000 वाचवायचे, ऑटोला जायला 20 रुपये, यायला 40 रुपये, ते वाचवण्यासाठी आम्ही पैपै जाणं येणं करायचो ऑफिसला. म्हणजे तिथून आमचं आम्ही सिटीत राहायचो. मी केलं तेवढं तिने पण मला सोबत दिली, म्हणून मी काय म्हणजे आम्ही जे काही असते त्याच्यामुळे सगळं ओके. तिने कुठं असं ना म्हणजे तुझ्याकडे पैसे नाही, मी चालले जाय, लग्न करताना ठीक आहे म्हणजे भावनिक करता माणूस, पण नंतर जेव्हा जाणीव होती की याच्याकडे काही नाही झाले, ते तिने कधीच मला म्हणलं नाही. तिने कंटिन्यू म्हणजे नेहमी मला
सपोर्ट केला की हा ठीक आहे ना, वाईट दिवस जातील निघून, उद्या येईल, चांगले येईल. आणि त्याच याच्यावरती आम्ही आज इथपर्यंत जे काय आहे ते सगळं मी केलेल्या सपोर्टमुळे. आणि ही गोष्ट कॅमेरापुरती नाहीये, तर ही खरी गोष्ट आहे. त्याने पण मला हा ठीक आहे, होत असतं, काही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण की सुरुवातीला आता ही गोष्ट खरंच येते मध्ये, कास्ट वेगळी असली का समोरच्या फॅमिलीशी जुळवून घ्यायला खूप वेळ जातो. पण तो वेळही मला लागला. आई वडील खूप चांगले आहेत, पण काही गोष्टी अशा असतात, काही प्रथा अशा असतात, काही गोष्टी की बाबा समजून घ्यायला वेळ जातो. मग सगळ्यात पहिले सुरुवात तर इथून होती की मला चहा बनवायचा होता. चहा बनवणं सुद्धा मला इव्हन अजूनही येत नाही, मी पित नाही म्हणून येत नाही, हा एक त्याच्या मागचं हे असू शकतं. पण स्वयंपाक शिकणं, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ गेला. आणि तो वेळ आई बाबांनी मला दिला, त्यांनी मला समजून घेतलं, शिकवलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि काही सगळ्याच गोष्टीमध्ये कुरबुर होत असते, तर मी त्याला जस्ट चिल वैष्णवी, होत असते या सगळ्या गोष्टी, याच्याकडे बघू नको, या मॅटर करत नाही, आपल्याला पुढे जायचंय, फोकस ऑन युअर गोल. हे शब्द मला अजूनही आठवतात त्याचे. म्हणजे असं कुठलाही रागारागात निर्णय घेणं, तळफळ करणं किंवा रागातून काही सुद्धा मिळत नाही. आपण जर पाहिजे तर या संपूर्ण गोष्टीमध्ये जेव्हा विरोध होतो तेव्हा असं कुठेतरी वाटतं का की नाही आपण चुकीचं करतोय, असं नव्हतं करायला पाहिजे, किंवा असा कुठला मानसिक ताण येतो का या संपूर्ण प्रकारात? माझ्यासोबत तर अजून अनुभव असे आहेत की फॅमिली क्रायसिस होतच असतात, म्हणजे काहीतरी गोष्टी कुरबुर, पण ते मागं टाकणं गरजेचं. मी आता सुरुवातीला जसं म्हणाले की अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज या दोघांमध्ये काहीही वेगळं नाहीये. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही तुमच्या सासूबद्दल जे मत आहे ते तुम्ही तुमच्या आईला सांगू शकतात. इथे नाहीये तसं. इथे तुम्हाला जे काही येते नवऱ्याला सांगायचं आहे, किंवा तुमच्या घरामध्ये कुठली गोष्ट होतीये, इथे तसं काही नाही की तुम्ही आईला सांगा, मग आई काय म्हणणार की हा तू तुझ्या मनाने केलंय, या गोष्टी. आणि मुळात अरेंज मॅरेज मध्येही सांगू नयेत या गोष्टी, घरातल्या गोष्टी कुणी कोणाला सांगूच नयेत. पण मग छान होते ते दिवस पण. आणि अजून पण समजून घेतो आम्ही. आता माझं आणि आईचं बॉन्डिंग एवढं चांगलं झालंय की आम्ही दोघं मिळून ह्यांना म्हणतो, हा तू साईडला हो बरं बाबा आता. अशी गोष्ट. विरोध म्हणलं तर ठीक आहे, सगळ्या घरात होत असतो. जे घरचे पण 1-2 वर्ष कोणी बोललं नाही, काय नाही, पण कालांतराने त्या गोष्टी बदलत गेल्या. हळूहळू सगळ्यांना कळलं की ठीक आहे, त्यांनी जे केलं ते केलं, पण आज स्टेबल आहे, दोघं पण टिकवत आहे, चालू आहे सगळं सुरळीत. हळूहळू त्यांनी पण एक्सेप्ट केलं आम्हाला. आणि काही जण म्हणतात की लव्ह मॅरेज केल्यानंतर नाते तुटतात, कोणी बोलवत नाही, कोणी बोलत नाही व्यवस्थित, असं सगळं काही तुमच्यासोबत घडलंय? हो, खूप जास्त घडलंय. असं नाही. कार्यक्रमाला माझे आई वडील जायचे नातेवाईकांचे, तेव्हा माहित झालं आम्ही लग्न केलं. खूप लहान वयात, मी 21-22 वर्ष झालं तेव्हा लग्न केलं. माझे मोठे भाऊ, सख्खे चुलत भाऊ, ते लग्नाचे राहिले होते. आई वडील कार्यक्रमात गेले की नातेवाईक बोलायचे नाही, त्यांना एकटं पाडण्यासारखं करायचं. त्यांनी त्या गोष्टी सहन केल्या. त्या तिकडे जायचे, ते घरी आल्यावर आम्हाला सांगायचे की ते बोलले नाही त्या लग्नात किंवा त्या कार्यक्रमाला, आम्हाला कोणी हे केलं. त्या वाईट वाटायचं कुठेतरी की मी केलं, माझ्यामुळे आई वडिलांना त्रास होतोय. पण कालांतराने त्या गोष्टी बदलल्या. पण ह्या गोष्टीबद्दल आई वडिलांनी कधीच आम्हाला दोष दिले की तुमच्यामुळे हे सगळं झालंय. ते आम्हाला म्हणायचे आपण कोणाचं वाईट केलेलं नाहीये आणि कुणीही आपलं वाईट करू शकत नाही. आणि नाही बोलले नातेवाईक, मला माझे लेकरं बाळ आहेत, या पद्धतीने आई सरळ विचार केलेला आहे. आणि ह्या गोष्टी त्याच्या बाबतीतही झाल्या, त्यांच्या घरच्याच्या बाबतीत झाल्या, माझ्या घरच्याच्या बाबतीतही झाल्या. पण कालांतराने सगळ्या गोष्टी म्हटल्या, जेव्हा कळालं की नाही. लोक इतकंही म्हणत होते की काय म्हणजे आमच्या बाबांना मन्या म्हणतात सगळेजण लाडाने, मन्यानी काय केलं म्हणे, पोरांचं लग्न लावून दिलं, ही सगळ्यात मोठी चुकी आहे म्हणे त्याची, हा संसार टिकणार नाही, असे सुद्धा म्हणणारे लोक आज म्हणतात की चांगली सून मिळाली तुम्हाला, खूप चांगलं चालू आहे. त्यावेळेस 2 लोक आज ते चांगलं म्हणून झालं. म्हणजे त्यावेळी जे नावं ठेवत होते, आज सगळे पुन्हा पहिल्यासारखं जवळपास 2 वर्ष मला वाटतं यांच्या घरचे पण 2 वर्ष आमच्याशी बोलले नाही कुणीच. पण आता असं आहे की आम्ही कार्यक्रमाला गेलो नाही तर विचारतात, वैष्णवी का नाही आली, सुमित कुठे आहे, काय करतात, विचारतात. म्हणजे तुम्ही पण टिकून ठेवणं तेवढं महत्वाचं आहे. हो, ह्या गोष्टी होणारच. लोक आहेत, वेगवेगळे लोक आहेत, त्यांच्या पद्धतीने विचार करणार, त्याच्या सिच्युएशन नुसार विचार करणार. पण आपण टिकवून ठेवणं हे महत्वाचं आहे.